कांदिवली पूर्वच्या सिद्धार्थनगर गायत्री रोड या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना पालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कशा प्रकारे नागरी समस्यांना सामोरं जावं लागतंय त्याचा हा रिपोर्ट पाहूया। कांदिवलीमधील सिद्धार्थनगरच्या रहिवाशांसाठी महापालिकेतर्फे श्रीकांत ठाकरे उद्यान बांधण्यात आलं। मात्र उद्यानालगत असलेल्या रोडवर दोन्ही बाजूला गाड्यांची पार्किंग केली जाते। या रस्त्यावर पथदिव्यांचीही सोय नाही, त्यामुळे रस्त्यावर नेहमी अंधार पसरलेला असतो। या ठिकाणाहून प्रवास करताना महिलांसह लहान मुलांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो। इथं अपघाताच्याही अनेक घटना घडल्यात। रात को आप देखेंगे लोग यहाँ आके सिगरेट पीते हैं, दारू पीते हैं और उसके वजह से कोई महिलाएं और कोई अकेले चलने को नहीं पाते हैं यहाँ पर, और हमारी व्हीकल्स भी यहाँ पर चल नहीं पाती। दोनों साइड में पार्किंग होने से बीच में खाली एक ही व्हीकल जा पाए वैसी टाइप की रास्ता रहता है। इथे लाईट पण नसतं, मुलं की बाईक किंवा जाते ते खूप काळोख असतं आणि त्या दोन्ही लाईनला ट्रक्स वगैरे उभे असतात, काळोख असतं आणि कोणी इथे खूप दागिने वगैरे मंगळसूत्र वगैरे खेचून जातात। दरम्यान स्थानिक नगरसेविकेनं नागरिकांच्या समस्यांचं लवकरात लवकर निराकरण केलं जाईल असं आश्वासन दिलंय। हे महानगरपालिकेला अप्रोच झाले की त्या तिथे स्ट्रीट लाईट नाही आहेत, तर आता ते स्ट्रीट लाईट त्याप्रमाणे त्यांनी प्रोसिजरला घेतलेलं आहे। मला स्थानिक लोकांचं मला पत्र आलेलं आहे माझ्याकडे हे की तिथे स्ट्रीट लाईट नाही, तिथे फुटपाथवर फेरीवाले बसतात, आजूबाजूला ट्रक उभे राहतात, तर त्यांचं न्यूसन्स आहे। मला कालच पत्र आले, त्याप्रमाणे मी संबंधित विभागाला पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याप्रमाणे माझ्या परीने मी सर्व तिथून हटवण्याचा प्रयत्न करणार आहे। आता कोणत्याही प्रकारची दुर्घटना होण्याआधी या ठिकाणी पालिकेनं लक्ष घालणं गरजेचं आहे। गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।